भाजपाकडून अशोक पाटील सूर्यवंशींना उमेदवारी मिळावी म्हणजे आपोआपच मतविभागणी होऊन विद्यमान आमदार प्रदीप नाईक हे चौथ्यांदा निवडून आले असते। नाईकांची ही इच्छा धुळीस मिळवण्यासाठी सूर्यवंशींनी स्वतःऐवजी मला उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरल्यामुळे मला तेथील उमेदवारी मिळाली। त्यामुळे आता नाईकांचे धाबे दणाणले असून चौथ्या विजयाचे त्यांचे स्वप्न भंगणार आहे, असे प्रतिपादन भीमराव केराम यांनी त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत केलेले आहे। केरामांनी नामांपत्र दाखल केल्यानंतर तहसील कार्यालयासमोरच्या मैदानात त्यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते। भाजपाच्या उमेदवाराच्या सर्व्हेमध्ये ते क्रमांक 1 वर होते अशी माहिती वरिष्ठ स्तरावरून पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व प्रदेशाध्यक्षांनी त्यांना बोलावून सांगितले की अपक्ष राहून जनतेची खूप सेवा केली, आता आमचा कार्यकर्ता म्हणून सेवा कर। शिवाय सूर्यवंशी दादांचाही आग्रह होता, त्यामुळे मी होकार दिला। गेल्या 3 टर्ममध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलो, मात्र आता नाईकांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही अशी भीमगर्जनाही त्यांनी यावेळी केली। नाईक हे आपण केलेल्या कामांचे श्रेय कसे लाटतात तेही त्यांनी तपशील सांगितले। शेवटी ज्या कुणी इच्छुकांचा माझ्यामुळे हिरमोड झाला त्यांनी माझ्याविषयी मनात कटुता न ठेवता सहकार्याची भावना ठेवावी अशी त्यांनी या मंचावरून विनंती केली। तसेच मित्रपक्ष शिवसंग्रामकडून उमेदवारी असली तरी भाजपच्याच कमळ चिन्हावर निवडणूक लढवित असल्याने दिनांक 21 ऑक्टोबरला कमळाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी तालुका अध्यक्ष श्याम केंद्रे, सुमित राठोड, रमेश कदम, श्रीनिवास नेम्मानिवार, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव पवार, सुधाकर भोयर, जिल्हा प्रभारी नाना देशपांडे, अशोक नेमानिवार व डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी यांनी केरामांच्या प्रचारार्थ जोरदार भाषणे केली। त्या दरम्यान गोकुंद्यातील राजू मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। विदर्भ न्यूज करिता माहूरवरून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा विशेष वृत्तांत।